2017च्या पवित्र पोर्टल भरतीपासून ते आज तागायत खाजगी अनुदानित संस्थांनी जवळपास 8,000 पदे ही चुकीच्या पद्धतीनं भरली गेल्यामुळे त्यावर SIT लागलेली आहे. विभागीय उपसंचालकाकडून याची चौकशी सुरू आहे. त्याच संदर्भातील आपला हा आजचा व्हिडिओ आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, 2017मध्ये पवित्र पोर्टल पहिली टेट झाली, त्यानंतर 2022 आणि आता 2025. हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मधल्या काळात ज्या वेळेस पवित्र पोर्टल बंद होतं किंवा पवित्र पोर्टल थ्रू भरती चालू नव्हती, अशा काळात खाजगी अनुदानित संस्थांनी काय केलेलं आहे तर आपल्या स्तरावरूनच भरती प्रक्रिया राबवली आणि जॉईनिंग करून घेतलेल्या आहेत शिक्षकांच्या. आता ही बाब शासनाच्या वारंवार समोर येत असताना आणि अशा प्रकारे भरती झालेली आहे का किंवा विनाअनुदानित संस्थांनी आपल्या स्तरावर पवित्र पोर्टलला डावलून भरती केलेली आहे का, या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर शासनाने आता कुठे ही बाब खूप गांभीर्याने घेतलेली असून जर पवित्र पोर्टलला डावलून भरती केली गेलेली असेल तर ती कोणत्याही स्वरूपात मान्य करता येणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. खाजगी अनुदानित शाळांविषयी विशेषतः ही बाब लागू होते आणि 2017पासून जे शिक्षक लागलेले आहेत, जॉईन झालेले आहेत, त्या सर्वांची कागदपत्रे आणि शालार्थ ID चेक करण्याचं काम करण्यासाठी सुद्धा उपविभागीय संचालकांकडे हे काम देण्यात आलेलं आहे. आणि विशेषतः पवित्र पोर्टल बाह्य भरती जी झालेली आहे त्याच्या चौकशीचे काम ही विभागीय उपसंचालक यांच्याकडे देण्यात आलेले आहे आणि शासनाने या संदर्भामध्ये SIT नेमलेली आहे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे. वृत्तपत्रातील बातम्यांच्यानुसार जवळपास 7,500 ते 8,500 व्हॅकन्सीज या विना अनुदानित शाळांमध्ये अनुदानित खाजगी अनुदानित शाळांमध्ये अशा प्रकारे भरण्यात आलेले आहेत आणि आता या शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. बातमी तर अशी सुद्धा आहे की या शिक्षकांची पेमेंट थांबवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असं बातम्यांमधून आपल्याला कळतं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर पोर्टल बाह्य भरती झालेली असेल खाजगी अनुदानितमध्ये तर नक्कीच या 8,500 शिक्षकांपैकी कमीत कमी 2-3 हजार व्हॅकन्सीज तरी आपल्या पवित्र पोर्टलला येऊ शकतात. 2-3 हजार यासाठी म्हणतोय की काही जण सेवेत बसू शकतात, शासनाचे काही अपवाद केलेले जाऊ शकतात. कितीही अपवाद केले तरी 2,500 व्हॅकन्सीज वाढण्याची शक्यता अजून होते आहे. म्हणजे भरती वाढणार आहे मित्रांनो, जागा भरपूर येणार आहेत आणि शासनाने चौकशी ज्यार्थी SIT समिती नेमलेली आहे, उपविभागीय संचालकांना 15 मे 2026 पर्यंत याचा अहवाल सादर करण्यास सांगितले गेले आहे, अशा बातम्या वर्तमानपत्रामधून झळकत आहेत. या गोष्टींकडे आपणही गांभीर्याने पाहूया, म्हणजेच पवित्र पोर्टलला 2,500 ते 3,000 व्हॅकन्सी वाढतील आणि शासनाने खरंच कठोरपणे जर आपली भूमिका पोर्टल बाह्य शिक्षकांसाठी राबवली किंवा मग पवित्र पोर्टलच्या मार्फत जे शिक्षक आलेले नाहीत 2017च्या नंतरचे, त्यांच्याबाबत जर शासनाने कठोर भूमिका घेतली, त्या संस्थांविषयी जर कठोर भूमिका घेतली तर निश्चितच या 7,000 ते 8,000 जागा पोर्टलला येऊ शकतात. आणि यावेळेस मात्र मी म्हणू शकतो की कधीही न झालेली भरती मग ही यावेळेस तितक्या व्हॅकन्सीज आपल्याला अवेलेबल होतील. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.